मोहशस्त्र असं का? बापरे. मोहशस्त्र वापरलं. त्यांना सांगितलं पप्पा की तुम्ही दोघं जर पास झाले तर मी लग्न करायला आत्ताच्या आत्ता तयार आहे. बुवा दोघं पास झाले ना पप्पा. तुला किती मिळाले? 80. आणि तुला 42. सांगितलं पप्पा दोघं पास झाले. अगं तू तर तोंडे, पण आता ते लग्न करायचे म्हणतात ना, त्याच्या काय? हे तर मी खोटं खोटं बोलून राहिले ना पप्पा. मग आता का बरं केलं हे सगळं तू? कारण पप्पा तुम्हीच शिकाडलं ना मला. काय काढलं ग? एक झूठ से अगर किसी का घर बसता है बुआ तो वो झूठ झूठ नहीं होता है बुआ. केटाळा ना तुमच्या सुविचारांना शेळगावाना कुठेतरी नेऊन वय बाबा ने काय वने. शिकवलं माझ्या पोरीला काय शिकाडलं होतं? अरे वने वने वने, अगं मी वेगळा शिकाडला होता ग. ही उफट्या डोक्याची पोरगी आहे ना, काहीतरी वेगळा अर्थ काढते त्याच्या. तुम्ही तेच बोलता ना पप्पा. शिवाली बोलता. अरे बापरे, व माय व व. अरे बापरे, हे कोण आलं? हे कोण आलं वया? अरे बापरे, चित्त भूत. ए, काकीस हळू हळू रे. शिवाली पप्पा मम्मी मावाला मित्र रमेश. ए ढिल्ला ढस, तू पण पास झाला का रे आता? नाही काका, मी नापासच झालो. हा मग? फक्त मला गॅरंटी होती की मी सगळ्या विषयात नापास होईन, पण मी एका विषयात पास झालो. शिवामुळे. हिच्यामुळे? हा. कसं काय? तिने आपल्याला सगळा पेपर तिचा लिहिलेला देऊन टाकला. अरे 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 हा, काय केलं हे तू? काय केलं? अरे बिंडोक, एका विषयात तरी पास झाली असती ना, कशाला दिला त्याला पेपर? तुम्ही असं काय करून राहिले पप्पा? तुम्हीच शिकाडलं ना मला. मी? हा मग तुम्हीच बोलायचे ना. आपलं ताट भरलेलं असेल, समोरच्याचं ताट रिकामी असेल तर आपल्यातली अर्धी भाकरी त्याला द्यायची असते बुवा. अगं पण तू आखाच्या आखात ताट दिला ना त्याला. आता रडून काय फायदा आहे? भोंगात आणि ते भोंगात आणि फार इज्जतीचा कचरा करून टाकला. काय करू बाप, काय करू? थांबा ना वो, नका ना तक तक करू. तुमच्या बीपी शूट होऊन जाईन ना. उद्या उद्या माझ्या बीपी आहे ना, ठापकन शूट होऊ दे आणि पाचकन पुचकू दे मला एकदाच. काय हो काय बोली राय ना? काय बोलू मग? काय बोलू? थांबा बरं शांत व्हा. अरे कुठल्या लेवलचे दलिंदर मार्क घेऊन आली ही? काय मार्क आहे ते? 5, 3 आणि एका विषयात 1 मार्क पडला तुला. अरे सगळ्यांची मिळून पण 35 टोटल होत नाहीये ना. अरे बापरे, इतकी कशी बेकार नापास झाली माझी पोरगी. अरे अरे आता अरे, झालं ते झालं ना, राहू दे ना. काय झालं? सगळं तुझ्यामुळे झालंय. हो, पोरीकडे लक्षच नाही. त्या टीव्हीच्या डबड्यात मुसडं खोपसलेलं असतं दिवस रात्र. बोलते वरून सगळं काम पण माझ्या आईलाच करावं लागतं. वा रे वा, आईच ते पापडा लागते. आईच कुल्ड्या बनवत्या, अख्ख्या कुल्ड्या म्हातारीने केल्या. काय वडे सांडगे तिने टाकले, तिने शेवया पाडल्या. तू काय करते? फक्त कुल्ड्या तळते आणि खाते तू. करू नको जास्त. एक पोरगी सांभाळायची जबाबदारी होती, ती पण नाही केली. काय शांत व्हा. नाक कापलं या पोरीने. आयुष्यात दुसऱ्यांदा टाकलं झाल्यासारखं वाटतंय मला. काय चुकलं का आमच्या? काय चुकलं? पप्पा बोल बोल पटकन, बोल बोल पटकन. थांबा ना, खानदेशी जुडू उतर द्या तिले. असं नाही. हळू 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 हळू. नाही जोडी. अंगावर नका येऊ बरं तुम्ही. उत्तप्रा. थांबा. नाही हळू हळू जमलं. बोला, शांत होऊन बोला. हा बोलतोय. पप्पा नाही जमलं तर नाही जमलं, पण तिला मार्क चांगलं यायला पाहिजे होते, ते नाही आलं ना. बोल. इकडे पाहू, इकडे 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 तिकडे नका बघू, माझ्याकडे पाय. मी बोलतोय ना. 10वीत चांगले मार्क होते तुला. 11वीत पण चांगले होते. 12वीत का बॉम्ब पाडली तू? काय चुकलं आमच्या? पप्पा चांगल्या गोष्टी शिकवल्या तुला, चांगले संस्कार दिले, त्याचं हे फळ दिलं तू. पप्पा पप्पा काय पप्पा पप्पा? पप्पा तुम्हीच शिकाडलं ना मला. मी? अपयश ही यशाची पहिली पायरी असते बुवा. अगं थोबाड तोंडे, पण त्या पहिल्या पायरीच्या खाली जी माती असते ना, त्याच्यात लोळली ना तू डुकरासारखी. काय बोलले राय ना वो? आता का जगाला ऐकवणार का तुम्ही? तुझ्यामुळे वयाच्या समजा. व, 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 आणि व, तशी व, व. खापरीन माय तशी छोकरी व व करत राहिली. माय माय करते दिवस रात्र. गप रो, गप, गप. अरे अरे अरे, तुझ्यामुळे होईल आई समजून हम्माय. कर डोक्याला थाप. नमस्कार काका. शिवली आहे का? तू कोण आहे रे भाऊ?
मी पण आहे. मग मी काय करू, नाचू? नाही काका, आधी पेढा घ्या मग नाचा काका. पेढा? शिवाली बने पप्पा मम्मी मावाला मित्र आहे, बने मावाला मित्र. शिवाली आधी पेढा घे. वेडा कशाला बुवा? मला 80% पडले शिवाली. 80% हो म्हणे माया बजा. मारता का? काय दन दन राहिले कुत्ते? वा. काय मारू म्हणजे काय करते ते? दन दन कुत्ते थै थै नाचते, डेडोर तोंडे. लाज वाटते का तुला, बिनलाजे? मम्मी त्याला 80 मिळालेले आहेत आणि तुला उरलेले 20 मिळालेले आहेत फक्त. तुला आनंद व्यक्त करण्याचा अधिकारच नाहीये. बेटा बने, हा, कॉंग्रॅट्स, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू काका. हा ठीक आहे ठीक आहे, राहू दे राहू दे राहू दे नाही, राहू असू दे. दे. बरं, बस बरं. काय हिने डोक्याचा बनका उडवून टाकला, त्याच्यामुळे मनस्ताप होतोय मला. नाही नाही ए ए हुशार पोऱ्या दिसतोय, सरबत गिरबत दे त्याला. नाही 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 काकू काकू काही गरज नाहीये. काका मी फक्त एवढंच सांगायला आलो की मला आज जे काही 80% मिळालेत ना, हम्म. ते फक्त शिवालीमुळे. म्हणजे रे बुवा? म्हणजे काकू माझं ब्रेकअप झालं, अच्छा. त्यानंतर मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो काका. हा. तर डिप्रेशन मधनं मला शिवालीनं बाहेर काढल्याने माझा सांभाळ केलाय काका. बेटा तुझे वय काय आहे? मी आताच 12वी पास झालो काका. एवढ्या पटकन तू ब्रेकअप पण करून टाकला? तरी काका मला उशीरच झालाय. नाही नाही म्हणजे मी हेच मला सांगायचं शिवालीबद्दल की काका काकू मला शिवालीनं खूप सपोर्ट केला, खूप मदत केली मला शिवालीनं अभ्यास करताना. बर. म्हणजे काका काय व्हायचं ना, मी रात्रभर अभ्यास करायचो ना, तर मला झोप लागायची काका. असं? त्यावेळेला शिवाली मला रात्री फोन करायची आणि फोनवरती माझी बोलायची. ती मला खूप गोष्टी सांगायची. मला सांगायची की जो हो गया आगे चल निकल. हिंदी? हा बोलायची ती माझ्याशी. मला खूप सांगायची की अरे बाबा करिअर आहे तुझं, तुला अभ्यास करायचा, चांगले टक्के पाडायचे की नाही. असं? हे एवढंच नाही, ती मला बरंच काय काय सांगायची. ते हे पण सांगितलं होतं, काय? वो अफसाना जिसे अनजान तक लाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड पर लाके छोड़ देना चाहिए. असं ही बोलली? हो. फॉरवर्ड केला असेल तिने? नाही 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 तीच बोलली. मला मला आठवतं ना काका, तिने खूप मदत केली माहितीये का. काय ग? काका काकू अभ्यास करताना माझं काय व्हायचं, मला ना विसरायला व्हायचं, मी विसरायचो खूप. तेव्हा रात्रभर भिजवलेले बदाम माझ्यासाठी घेऊन यायची शिवाली, माझ्यासाठी आणायची कॉलेजमध्ये. आणि मी लायब्ररीत अभ्यास करायचो ना काका, तेव्हा माझ्या शेजारी बसून माझ्या खिशात हात फिरवायची. का ग? ए डेडोर तोंडे, त्याच्या केसात हात फिरवायची? हा, त्याच्यापेक्षा पुस्तकांच्या पानांवर हात फिरवला असता तर बरं झालं असतं ना. असं नाही ना काहीतरी किडे पाडले असते ना. का बरं केले हे धंदे तू? पप्पा, तुम्हीच शिकाडलंय ना मला. खरा मित्र तोच असतो जो पुढे गेल्यानंतर मित्राचा हात सोडत नाही बुवा. अरे पण तो पुढे निघून गेला आणि त्याने दिला ना सोडून तुझ्या हात. तू मागे बसली फटकाला मांडून गेंगाने. स्वतः पण खायचे ना बदाम, सगळे बदाम काय त्याच्यात नलड्यात कोंबायचे होते का? कसं बोलून राहिले, मित्र आहे ना तो माझ्या. ए बेटा बने, काका तू लायब्ररीत अभ्यास करत हो, होता हो, ना, हो. मग तिला पण सांगायचं ना अभ्यास करायला. माझ्या केसात हात कोण फिरवणार. ओय! तू कोण राजा लागून गेलाय का रे? पण बाय ना जहागीरदार ना पोट ना, काय बाई बोली राही ना तो. त्याला बोलून काय फायदा आहे? पण इथे ये आपलंच नाणं खोट आहे ना. हा म्हणे आपलंच नाणं खोटं. तुम्ही बोलते मोठ्या मोठ्या टिंग्या मारून राहिले बरं. ओ, मोठी बने, मोठी बने. वाक्य बोलायची लय हाऊस. असं असतं ना बेटा, काय कसं नसतं, असं असतं मग बेटा. बने, बने. काय गरज होती मित्राला मदत करायची? अरे मी मदत करा असं बोललो, स्वतःला सोडून मदत करा असं थोडं बोललो मी. ए, बाबा, काय काय हे काय रे? काय हा कोण आहे? नरड्यात काय अडकलं रे तुझ्या? ए, शिवा आपलं स्वप्न पूर्ण आलं. शिवा मी पास झालो. या बजा! शिवाली, तू काय खायचंय कुठे का? तू काय बाय ना. नाही हो. ए धम्मा, तू पण काय नाचते त्याच्यासोबत? पप्पा मम्मी मावाला मित्र आहे. काका मी मँडी. कोणाची? व म्हणे माय व. काय ग? हे काय आलं? पाय गडून गेले ग माझे. नाही नीट 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 बने. हा काय मला कळतं सांग. नाही काका, माझं नाव मँडी, मला मंदार बोलतात. बेटा उलटा असेल. तुझं नाव मंदार असेल आणि तुला मँडी म्हणत असतील ना. तेच हो काका, तेच हो. येऊ काय? अरे काय? झाला काय? सॉरी काका.
काका काय सांगू काय शॉर्ट झाला. वय बाबा काय म्हणजे काय नाही सांगतो. गेली 7 वर्षानं काका हा. मी एकाच वर्गात होतो. वा रे वा पास होतच नव्हतो. असं का मग ह्या वर्षी माझ्या वर्गात शिवा आली. असं मग मला बोलली मँडी हम्म, तुझा हात दे. मी दिला. असं तिने माझा हात धरला. मला बोलली मँडी तू टेन्शन घेऊ नको तू पास होणार. मी बोललो हॅ हे शक्यच नाही मी पास होऊ शकत नाही. परत हात धरला. मला बोलली तू पास होणार म्हणजे होणार. मी तुझ्यासाठी 16 गुरुवार उपवास करेन. हात सोड ते गुरुवार म्हणजे 16 गुरुवार उपवास म्हणजे काय जेवायचं नाही ते प्यायचं कळलं नाही. रे ही का बरं म्हटली पण तसं कारण मी पास होण्यासाठी शिवा बोलीत मी उपवास धरेन. मला लय बेकार वाटला. मला लय गिल्टी वाटला. तेव्हापासून ठरवला काय पण झाला ना तरी स्टंडी करायचा. काय करायच्या स्टंडी. थंडी स्टडी बोलून राहिला तो पप्पा. तेव्हापासून काका मी दिवस रात्र स्टंडी करतोय. नुसता स्टंडी करून 42% काढले काका. पास झालो पास. म्हणे मायव एवढा अभ्यास करून 42% काढले. अगं त्याच्या नादाला लागून आपली कार्टी नापास झाली ते पाय. त्याच्या 42%वर कुठे वक्त भरत तोंड करते तू बोलते. आणि याच्यासाठी गुरुवार करते तू. हा बुधवारच्या मच्छी मार्केटला आणलेल्या खेकड्यासारखं तर थोबडं आहे त्याचं. काय म्हणता? एखादा चांगला वार बघून आहे ना त्याला मच्छीच्या रश्श्यात सोडलं पाहिजे. बघा, बसा बरं. काका तेही पाणी न पिता. पाणी न पिता. अरे बाप रे. तरी शुक्रवारी सकाळी हिला चक्कर यायची. आपण हिला घेऊन जायचो डॉक्टरकडे. पण कळतच नव्हतं हिला शुक्रवारी होतं काय बा. काय ग काय हे पप्पा तुम्हीच शिकाडलं ना मला. मी शिकाडलं. हा तुम्ही शिकाडलं पप्पा की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते बुवा. शिकाडा अजून काय बाई शिकाडा पोरेला. अगं तू माझ्यावर काय येते ग. मी काय बोललो. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. अपयशी स्त्री असते असं बोललो का मी. हा ना. एक तर आहे ना अपयशी पुरुषांच्या मागे उभं राहायचं आणि त्यांना ढकलून यशस्वी करण्याचा गटाना केला हिने. गुपचूप एखादा ऑलरेडी यशस्वी पुरुष बघायचा आणि त्याच्या मागे उभं राहायचं ना. बरं ते पण जाऊ दे. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हा काय नियम आहे का. ती स्वतः पुढे गेली तर काय मरणार आहे का स्त्री. हा ना. काका मग पुरुषांनी काय करायचा. पुरुष गेले तेल लावत. काय चुक तुझं. हा मला काही संबंध नाही. एक तर माझी भिंडोक पोरगी 2 अयशस्वी पुरुषांना यशस्वी करण्याच्या नादात स्वतः अयशस्वी झाली. आणि ते पण तुमच्यामुळे झालंय. बघू नका एकमेकांकडे. निघा तुम्ही निघा. तुमच्यामुळे झालंय हा सगळे. त्यांच्यामुळे काय नाही झालं. सगळं तर तुमच्यामुळे झालंय. काय शिकाडता त्याचे काय अर्थ काढले तिने. अगं तुमच्या तर प्रॉब्लेमच आहे. माझ्यात वाक्य बोलताना कुठल्या शब्दावर जोर द्यायचा तेच कळत नाही ना तुम्हाला. ए नेमन तनबा नका तनकता चावई राहिनी. मना काय संबंध शेताडे. तुझी पोरगी पोरांना प्रेरणा देत सुटली ते पाय. माझा शब्दांवरचा जोर नको पाहू तू. बोल. काय गंमत पाहत आहे घर निघा इथून. काका निघा जातो काका. या. पण शिवाली आपण लग्न कधी करायचं. बापरे ए चपाती पापड काय मी त्याशी लग्न करणार आहे. ए वेडास का तू. मला शिवाली बोलली होती 80% मिळव मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून. मला बोलली फक्त तू पास हो मी तुझ्याशी लग्न अरे करेन. मला बोलली शिवाली बोल तू. मला बोलली ना शिवाली शिवाली तू मला बोलली होती 80%. काय रे. अरे बापरे शिवाली काय बोलू राहिले हे? काय बोलू राहिले हे? वने शांत हो. तू इकडे बस हो. मी देखस तू शांत हो. पप्पा. शिवाली हे काय मी हे काय मी सांगते पप्पा. सांग पटकन सांग. मम्मी मी त्यांना चांगल्या पद्धतीने समजावायचा प्रयत्न केला बुवा. असं, बरं. मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं अभ्यास करावा करिअर आहे बुवा. 6 महिला नापास झाले नालायक दोघं. मला कळलं की हे काय कामी यायचं नाही पप्पा. असं. म्हणून मम्मी ना कठोर शस्त्र वापरायचं ठरवलं. कठोर शस्त्र. म्हणतं बरं. मोहशस्त्र. असं का बापरे. मोहशस्त्र वापरलं. त्यांना सांगितलं पप्पा की तुम्ही दोघं जर पास झाले तर मी लग्न करायला आत्ताच्या आत्ता तयार आहे बुवा. दोघं पास झाले ना पप्पा. तुला किती मिळाले. 80. आणि तुला 42. सांगितलं पप्पा दोघं पास झाले. अगं तू तर तोंडे. पण आता ते लग्न करायचे म्हणतात ना त्याच्या काय. हे तर मी खोटं बोलून राहिले ना पप्पा. मग आता का बरं केलं हे सगळं तू. कारण पप्पा तुम्हीच शिकाडलं
ना मला. काय काढलं ग? एक झूठ से अगर किसी का घर बसता है बुआ तो वो झूठ झूठ नहीं होता है बुआ. केटाळा ना तुमच्या सुविचारांना शेळगावाला कुठेतरी नेऊन वने काय वने शिकवलं माझ्या पोरीला काय काढलं होतं? अरे वने 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 अगं मी वेगळा शिकाडला होता ग. ही उफट्या डोक्याची पोरगी आहे ना काहीतरी वेगळा अर्थ काढते त्याच्या. तुम्ही तेच बोलता ना पप्पा. शिवाली बोलता ना. अरे बापरे ओ माय ओ अरे बापरे हे कोण आलं? हे कोण आलं वया? अरे बापरे जित्त भूत. ए, ए. काकीस हळू हळू रे. शिवाली पप्पा मम्मी मावाला मित्र रमेश. ए ढिल्ला ढस तू पण पास झाला का रे आता? नाही काका मी नापासच झालो. हा मग? फक्त मला गॅरंटी होती की मी सगळ्या विषयात नापास होईन पण मी एका विषयात पास झालो शिवामुळे. हिच्यामुळे हा. कसं काय? तिने आपल्याला सगळा पेपर तिचा लिहिलेला देऊन टाकला. अरे 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 हा, काय केलं हे तू काय केलं? अरे बिंडोक एका विषयात तरी पास झाली असती ना कशाला दिला त्याला पेपर? तुम्ही असं काय करून राहिले पप्पा? तुम्हीच शिकाडलं ना मला. मी? हा मग तुम्हीच बोलायचे ना. आपलं ताट भरलेलं असेल समोरच्याचं ताट रिकामी असेल तर आपल्यातली अर्धी भाकरी त्याला द्यायची असते बुवा. अगं पण तू आखाच्या आखात ताट दिला ना त्याला हा? त्याच्यामुळे तू नापास झाली ना बेटा तू नापास झाली ना. पण एक विषयात तो पास झाला ना पप्पा. अगं तुझा बाजार उठला ना त्याच्या नादात. पण त्याचा पेपर सुटला ना. एक मिनिट बस तू बेटा तू एक मिनिट बस बेटा हे बघ कसं असतं ना आग लागलेली असताना आधी स्वतःचा जीव वाचवायचा मग दुसऱ्याला मदत करायची बेटा. अरे बापरे अजून मस्ती नाही जात बरं या माणसाची. नको, नको, नको. काय बाई शिकाडू राहिलं माझ्या पोरीला. आजपासून लांब राहायचं बरं माझ्या पोरीपासून. वन- वन- काय बोलून राहिले तुम्ही? मी आई म्हणून कमी पडले? म्हणजे? मी कमी नाही पडले. बाप म्हणून तुम्ही जरा जास्तच पडले. वने, जास्त बोलते जास्त. माय पोरगी वाया गेली तरी चालेल पण हे असले संस्कार माझ्या पोरीवर नाही पाहिजे. वने- गुपचूप बटा तुम्ही. ते बघतायत भिताडा बरोबर बोला तुम्ही. मी- भिताडाला सांगा सुविचार भिताडाला सांगा. सांगतो 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 तुम्ही सांगा हो बरं हो हो काय बोलून राहिले. तुम्ही जर माझ्या पोरीच्या आजूबाजूला दिसलात ना, तर तुमची जीभ आणि छातीवरच्या केसांची गाठ मारून टाकीन बरं. काय बाई शिकारता माझ्या पोरीला. शिवा सासूबाई डेंजर दिसते. तुझी सासू काय ती माझी सासू आहे. ए, तुझी कोणती सासू? त्या माझ्या सासूबाई आहेत. शिवाली सांगेन आपलं लग्न ठरलं की नाही. ती माझी सासू आहे. माझी सासूबाई आहे. बिक्का माझी सासू आहे. तू का ती धक्का माझी मारतो? सासू आहे. माझ्या सासूबाई आहेत त्या. गुच्चू बेटा रे गुच्छ बटा हे बघा कसं असतं ना गुच्छ पोरं बटा तुम्ही. ओ भाऊ तू माझ्या पोरीनं तुम्हाला शब्द दिला ना. या या जावई बापू माझे 3 जावई बापू. सासूबाईच्या पाया पडा. या बरं या बरं या बरं. आता ह्याच्यात ना जो वाचेल ना तो माझा जावई. आणि काय रे? माझं नाही